दादा, बिहारचा विजय जल्लोष साजरा केलाय. कोणाचीही जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा प्रचंड मोठा आणि ऐतिहासिक असा विजय एनडीएला बिहारमध्ये मिळालेला आहे. बिहारच्या जनतेचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा विकास आणि त्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवून बिहारच्या जनतेने अभूतपूर्व असा ऐतिहासिक विजय बिहारमध्ये आपल्या एनडीएला दिलाय. मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि याच्यामुळे पूर्ण देशामध्ये आता भारतीय जनता पार्टीची जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, धाराशिव शहरामध्ये विकासाची घोडदौड जी आहे, ज्या पद्धतीने आपल्याला करायची आहे त्याला देखील आता प्रचंड बळ मिळालंय. आम जनतेचा, सर्व जातीच्या धर्माचा लोकांचा एनडीए वरती, आपल्या भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड विश्वास आहे. हे परत एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि धाराशिवची जनता देखील, इथले नागरिक देखील अतिशय ठामपणे भारतीय जनता पार्टीच्या, महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. कारण आपला अजेंडा एकच आहे, तो म्हणजे विकासाचा. आपल्या विकासाच्या अजेंडामध्ये दरडोई उत्पन्न वाढवणं, आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करणं आणि आपल्या धाराशिव शहराच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अगदी रस्ते नाल्यांपासनं, लाईटपासनं, इथे आपल्या वडगावची आणि आपल्या कौडगावची MIDC ही सुस्थितीत आणून आपल्याला मोठ्या प्रमाणात इथे नवीन रोजगार उपलब्ध करून द्यायचे, मोठे उद्योग आणायचे. रेल्वेमुळे प्रचंड फरक पडणार आहे. आपल्याकडे आता 500 खाटाचे 2 मोठे दवाखाने होत आहेत. हा जो विकासाचा विषय आहे हा जनतेच्या आता लक्षात आलेला आहे पूर्णपणे. जे काही खोटं नाटं बोलतात त्यांचे तर दिवस संपलेत. हे खोटारडेपणा कोणी आता खपून घेणार नाहीये. हा खोटारडेपणा आता कोणी खपून घेणार नाहीये. जनता जी आहे ती अतिशय ताकदीने, विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे राहील आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती आपल्या भागातल्या लोकांचे जे काही स्वप्न आहेत ते प्रामाणिकपणे पूर्ण करेल. आता शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर जवळजवळ 1100 कोटी रुपये, 1100 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे. हे अनुदानाचे पैसे आहेत. 18,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे 3 हेक्टर पर्यंत. याच्यानंतर आपल्या भागामध्ये जे नुकसान झालं त्याचा जो पीक विमा आहे तो देखील 1000 कोटी रुपये येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातली जनता, अनेक जण शहरी भागात राहणारे देखील शेतकरीच आहेत, त्यांना देखील या अडचणीच्या काळात आपल्या सरकारने न्याय दिलेला आहे. आदरणीय देवेंद्रजीने न्याय दिलाय, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय पवार साहेब यांनी सगळ्यांनी न्याय दिलाय. त्यामुळे जनता देखील अतिशय ठामपणे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे राहील असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. या निकालाच्या नंतर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.